लोणेर येथील योगेश्वरी वसाहतीत कॉलेज प्राध्यापकाची वर्षभरापासून वीज चोरी। महावितरणच्या संगनमताने प्रकार दाबण्याचा प्रयत्न अखेर उघड। साहेब असं दृश्य दाखवा। तुम्ही 4 दिवसापूर्वी कारवाई केली म्हणून म्हणता, 4 दिवसापूर्वी कारवाई केली म्हणून म्हणता, मग तुम्ही तिथून त्याचं कनेक्शन कट का केलं नाही? त्यावेळेला चोरी पकडली की नाही तुम्ही? मग तुमचं कर्तव्य होतं की पहिले ते कनेक्शन कट करण्याचं, तुम्ही कट केलं का? नाही केलं का? 2 महिन्यापूर्वी पाहणी करून कारवाई थंड बसत्यात। रायगड प्रतिबिंबाच्या प्रत्यक्ष पाहणीमुळे महावितरणचे बिंग फुटले। लोणेर हद्दीतील योगेश्वरी वसाहतीमध्ये एका कॉलेजमध्ये कार्यरत असलेल्या प्राध्यापकाने थेट विद्युत खांबावरून अनधिकृतपणे वीज जोडणी घेऊन गेली वर्षभर वीज चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। विशेष म्हणजे महावितरणच्या अधिकाऱ्यांना 2 महिन्यापूर्वी याची माहिती मिळून पाहणी झाली होती, मात्र अंतर्गत हितसंबंध जपण्यासाठी हा प्रकार दाबण्यात आला होता। पुन्हा 4 दिवसांपूर्वी याच ठिकाणाची पाहणी करून वीज कापण्याचे आदेश देण्यात आल्याचे महावितरणचे अधिकारी सांगत आहेत, परंतु प्रत्यक्षात कोणतीही कारवाई केली नव्हती। अखेर रायगड प्रतिबिंबाला ही माहिती कळताच प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर महावितरणच्या या संशयास्पद कारभाराचे बिंग फुटले आहे। तुम्ही कारवाई केली म्हणून सांगताय, मग ते अजून तिथलं कनेक्शन कट का केलं करण्यात आलं नाही? सांगा बघू। बरोबर साहेब, कट करायला सांगितलेलं नाही तुम्ही कट का नाही केलं सांगा मला। त्या दिवशी चोरी पकडलेली आहे, त्याच्यात मग चोरी पकडली तुम्ही म्हणताय, एफआयआर दाखल झालाय म्हणताय, याचं बिल निघेल, त्या दिवशी कट करायला सांगितलेलं नाही त्याच वेळेला तुम्हाला कट करायला पाहिजे होतं। चेक करतो मी, का नाही कट झालं ते इमिजिएट कट करायला सांगितलं मी, स्टाफ नव्हतं तिथे ना। चला माझ्या सोबत चालायचे तुम्ही। चोरी एवढ्या मोठ्या प्रमाणात होते गेल्या 2.5 वर्षापासून, तुम्ही काय कारवाई केली ते मला सांगता? नाही चला लगेच। रायगड प्रतिबिंब न्यूज चॅनलला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जेव्हा प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यात आली, तेव्हा महावितरणच्या या सावळा गोंधळाचा आणि भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश झाला। नमस्कार, मी प्रसाद गोरेगावकर। 4 दिवसापूर्वी हे जे या ठिकाणावरती अनधिकृतपणे लाईन घेतल्याचं हे होतं। काल संध्याकाळी आल्यानंतर इथं मीटर नव्हता, परंतु आज सकाळी 10 वाजता मी आल्यानंतर इथं मीटर लावण्यात आलं होतं। याची MECB कार्यालयामध्ये मी माहिती घेतली, उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली। त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याकडे मागणी केली की पंचनामा करण्यात यावा आणि पंचनाम्यानंतर हा मीटर काढण्यात यावा। आत्ता हे सगळे MECBचे कर्मचारी आहेत, काही समाजसेवकसुद्धा आहेत, हे सुद्धा इथे आलेले आहेत। यांच्या समोर आता हा प्रत्यक्ष पंचनामा करून हा मीटर काढण्यात येणार आहे। परंतु प्रश्न असा पडतोय, 4 दिवसापूर्वी 4 अधिकारी येतात, इथे बघून जातात, मीटर काढायला लाईन कट करण्याचा आदेश देतात, मीटर लावलेलाच नव्हतं मुळात। आणि असं असताना परत इथे आज सकाळी इथं मीटर लावण्यात आलेला आहे। हा कुठल्या अधिकारात यांनी मीटर लावला हा मोठा प्रश्न आहे। आपल्यासोबत समाजसेवक आहेत, आपण त्यांचंही जाणून घेणार आहोत। बापूसाहेब, काय सांगाल? इथे कुठल्याही पद्धतीमध्ये मीटर नव्हता, आज सकाळी इथे मीटर लावण्यात आलेला आहे। हा निव्वळ MECBचा हलगर्जीपणा नाही का, किंवा ह्यांचं टेबलाखालून घेतल्याशिवाय हे कनेक्शन झालेलं आहे का? 1001%। कारण हा 2 महिन्यापासून प्रकरण चाललेलं आहे। त्यांचे जे स्थानिक पदाधिकारी जे होते ते सगळेजण इथे येऊन चेक करून गेले होते। संबंधिताला कटिंग करण्याचं सांगितलं होतं, तरीसुद्धा कालपर्यंत बेकायदेशीर त्यांचं कनेक्शन चालू होतं। आणि आज सकाळी मीटर बसवण्यात आला। हा ज्या वेळेला आम्हाला कळलं मीटर बसवण्यात आला, त्यावेळेला पत्रकार प्रसाद गोरेगावकरने आम्ही MECB ऑफिसमध्ये गेलो आणि आत्ता ते सांगतायत की नाही ते आम्ही कट करतोय म्हणून। आम्ही त्यांना तेच सांगितलं की पंचनामा करा, कट करा आणि पूर्वीचं होतं तसंच ठेवा। तर हे होते बापूसाहेब सोनगरे। आपल्यासोबत MECBचे कर्मचारी सुद्धा आहेत। काय आता ते हे करणार आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार। साहेब, काय सांगाल आता तुम्ही? कारण ही जी आहे चोरी आहे, हे उघड झालं होतं 4 दिवसापूर्वी। तुमचे कोण अधिकारी आले होते आम्हाला माहीत नाही, पण त्यांनी आदेश दिले होते। आदेशानंतर इथे कट करायला पाहिजे होतं, पण इथे कट करण्यात आलेलं नाही। आता तुम्ही आमच्या तक्रारीनंतर इथे जो मीटर आज सकाळी काल सायंकाळपर्यंत इथं नव्हता, आज इथे आहे, आज तुम्ही काय करणार? साहेब, आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही इथं आलो आहे, आता तिथं मीटर जोडलेलं दिसतोय, तर आम्ही त्याचा पंचनामा करून ते काढून घेतो आणि मग त्याच्यावरती रितसर जे काही आपल्या कारवाई करतील ते आम्ही करतो। नाही, या लोणेरे विभागामध्ये आता हे योगेश्वरी वसाहत आहे, याच्यामध्ये जो लाईनमॅन आहे भावेश नाव म्हणून, तिथे आता मीटरमध्ये सुद्धा त्या बॉक्सवरती सुद्धा लिहिलेलं आहे। याच्यावरती आपण काय कारवाई करणार? आता सर ॲक्च्युअल म्हणजे काय झालं ते बघितल्याशिवाय किंवा म्हणजे पंचनामा केल्याशिवाय आम्हाला पण कळणार नाही की नक्की काय झालं। बघतो आणि त्याच्यावरती वर्षभर वीज चोरी करून शासनाचा महसूल बुडवणाऱ्या प्राध्यापकावर कारवाई करण्याऐवजी त्याला पाठीशी घालणारे महावितरणचे अधिकारी नेमके कोण
असा सवाल आता नागरिक विचारत आहे. महावितरणचे बिंग फुटल्यानंतर आता वरिष्ठ अधिकारी या कामचुकार आणि संशयित कर्मचाऱ्यांवर तसेच वीज चोरी करणाऱ्या प्राध्यापकावर भारतीय विद्युत अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.